पत्रकारांची जी लेखणी आहे तिची धार तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असते असं ज्यांनी या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलं आणि त्यांच्याच पाऊल वाटेनं आम्हा साक्री तालुका मराठी पत्रकार संघाला ज्यांनी हे लेखणीचं सामर्थ्य समजावून सांगितलं, ज्यांचा बोट धरून आम्ही अनेक वर्ष या साक्री तालुक्यामध्ये पत्रकारिता केली, ते आमच्या साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कैलासवासी कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते आणि आज ज्यांची दर्पण सुरू केलं त्या बाळशास्त्री जांभेकरांना मी प्रथम अभिवादन करतो. स्नेहीजन हो, आजच्या या पत्रकार दिनानिमित्त आयोजित साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचा तालुकास्तरीय पत्रकारिता व समाजसेवींच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब परागजी बेडसे, या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या साक्री तालुक्याच्या आमदार कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावे, दुसरे प्रमुख अतिथी लक्ष्मीकांतभाई शहा, ज्येष्ठ पत्रकार पोपटराव सोनवणे, या संस्थेचे विश्वस्त आदरणीय ॲडव्होकेट गजेंद्रजी भोसले, आमच्या साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्रजी तोरोणे, भांडण्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अजयजी सोनवणे, प्राध्यापक यजी आबा सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारियाताई, हरीजी भोसले, गिरीजी नेरकर, अनेक मान्यवर, आमच्या मालपूरचे माजी सरपंच नैने भैया, याचबरोबर शेषी भैया, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आमचे सुरेशभाऊ पारख आणि या सोहळ्यानिमित्त जे सन्मानार्थी पुरस्कारार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचे सर्व स्नेहीजन आणि विद्यार्थी आणि विद्यालयाचा सर्व स्टाफला सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो. स्नेहीजनो, या ठिकाणी आजचा जो पत्रकार दिनानिमित्त हा सोहळा संपन्न होतो आहे त्याचं या ठिकाणी 194 वर्ष पूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिलं मराठी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं त्या बाळशास्त्री जांभेकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. याचबरोबर त्यांनी दर्पण सुरू केलं म्हणून दर्पण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसं हा पत्रकारांचा दिन म्हणून 194 वर्षापासून साजरा केला जातो आहे. खरं म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे केवळ या महाराष्ट्रातले पत्रकार म्हणून संबोधून त्यांची उंची ठेंगणी करण्यासारखं आहे. बाळशास्त्री जांभेकर जसं 20 फेब्रुवारी 1812ला पोंभुर्ले सिंधुदुर्ग येथे जन्मले त्या गोष्टीला आज 214 वर्ष झालेली आहे आणि त्यांचा मृत्यू हा 17 मे 1848चा आहे. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांचं उभं आयुष्य फक्त 33 वर्षाचं आहे. या 33 वर्षामध्ये आज आपण समाजामध्ये जे चित्र पाहतो 33व्या वर्षापर्यंत आजच्या तरुणांची विवाह होऊन ते संसाराला लागत देखील नाहीत. एवढ्या अल्प अवधीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी जे कार्य केलेलं आहे ते हिमालया एवढे उंचीच आहे. त्यांचा या ठिकाणी जो फोटो आपण जी प्रतिमा आपण पाहतो आहोत ती खऱ्या अर्थानं आम्हा पत्रकारांना प्रेरणादायी अशी आहे की या तारुण्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केवळ पत्रकारितेच्या माध्यमातून तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जे जे नाठा होते त्यांच्या मस्तकी लाठी हाणण्याचंच केवळ काम केलेलं नाही आहे, तर बाळशास्त्री जांभेकर हे एक इतिहासकार म्हणून या महाराष्ट्राला परिचित आहेत. आद्य समाज प्रबोधनकार देखील हे
या ठिकाणी महाराष्ट्राला परिचित आहेत. बाळशास्त्री जांभेकरांना या इतक्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी जे पहिलं जे मराठी वृत्तपत्र सुरू केलं ते मेसेंजर प्रेसमधून ते प्रकाशित होत असताना त्यावेळची स्थिती अशी होती की मराठी आणि इंग्रजी वाचकांना त्याची सोय व्हावी म्हणून हा अंक दर्पण प्रारंभी काही वर्ष अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजी अशा स्वरूपामध्ये छापला जात असे. आणि त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी डेप्युटी सेक्रेटरी म्हणून 1830ला वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांची नियुक्ती झालेली होती. त्यांचा अफाट कार्याचा परिचय करून देत असताना मला याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. ते जिओग्राफिकल सोसायटी ऑफ इंग्लंडच्या मुंबई शाखेचे जसे सदस्य होते तसे ते समाजसुधारक म्हणून त्यांना जी उपाधी लावली जाते त्याच्या मागे त्यांचा मूळ उद्देश असा होता, मग ते समाजामध्ये या अर्थानं संबोधले जायचे की त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केलेला होता त्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वी. तसेच त्यांनी बालविवाह प्रथेला देखील विरोध केलेला आहे. त्यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार महात्मा ज्योतिराव फुल्यांबरोबरीच त्यांचंही नाव घेतलं जातं. त्यांनी 1840मध्ये जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिग्दर्शनाच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या लेखामुळे या महाराष्ट्रानं दिलेली आहे. कारण ज्या वेळेला दर्पण काही वर्ष चालल्यानंतर ते थांबलं त्यानंतर त्यांनी एक दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं आणि त्या मासिकामधून त्यांनी जो संपादकीय लेख लिहिला त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि याचबरोबर त्यांनी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची देखील